धन्यवाद. ज्यांचा आवाज मित्रांनो आपण मायक्रोफोनवरती ऐकला, व्हॉइस ऑफ पश्चिम महाराष्ट्र निलेश मर्डेकर सर. खऱ्या अर्थानं NB चॅम्पियन ट्रॉफी अर्थातच NB स्पोर्ट्स फाउंडेशन मुंबई पुरस्कृत NB चॅम्पियन ट्रॉफी खऱ्या अर्थानं आतापर्यंत या NB स्पोर्ट्सच्या स्पर्धा आपण पुण्यामध्ये अनुभवल्या पाहिल्या, परंतु प्रथमच खऱ्या अर्थानं चॅम्पियन ट्रॉफी मुंबई शहरामध्ये होते. अतिशय देखणं आयोजन, खऱ्या अर्थानं संपूर्ण पश्चिम महाराष्ट्र एकत्रित करणं खऱ्या अर्थानं या स्पर्धेला खऱ्या अर्थानं साधलं गेलं असं म्हणायला हरकत नाही आहे. कारण पूर्ण शाहूवाडी तालुक्यापासून पाटण, कराड, वाई, जावली या विभागातील सर्व टीम्स या स्पर्धेच्या माध्यमातून खेळताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. दोन गाव एक टीम असं एक वेगळं समीकरण या स्पर्धेच्या माध्यमातून चॅम्पियन ट्रॉफीच्या माध्यमातून पाहायला मिळतंय. जाऊया मॅचकडे रुख करूया. तर या ठिकाणी पाटण तालुक्याचा कोहिनूर अर्थातच स्ट्राईक एंडला गणेश शिंदे, नॉन स्ट्राईक एंडला अतुल चव्हाण, कर्णधार यस बंसांचा ग्रीन सिग्नल येतोय आणि गोलंदाजी मार्क वरतून अर्थातच टीम वासुळे संघाकडून बिलॉंग करणारे अर्थातच विश्वनाथ दानवले. बेस्ट ऑफ बेस्ट पहिला चेंडू, वा इथे मात्र नक्की सुरेख चेंडू होता, परंतु त्यावरती प्लेसमेंट सुद्धा अतिशय बहारदार आहे. गणेश शिंदे एक नामवंत खेळाडू आहेत. आपण जर पश्चिम महाराष्ट्राचा विचार केला तर गणेश शिंदे यांनी खऱ्या अर्थानं खूप सारं नाव आपलं कमवलं, एक चांगला ब्रँड असं संबोधलं जातं. गणेश शिंदे यांना खऱ्या अर्थानं मराठवाडी 11 संघाकडून बिलॉंग करतात. पुन्हा एकदा आता मात्र विश्वनाथ दानवले निघतील. शॉर्ट पिच आहे, त्यावरती अतिशय चांगला देखना अप्पर कट, सुपर कट, चेंडूला पाठवलंय पॉइंटच्या डोक्यावरतून सीमारेच्या बाहेर 4 धाब्यांसाठी. खऱ्या अर्थानं ज्या वेळेस आपण पाहतो ना दोन मोठे खेळाडू एकमेकाच्या समोर थकले जातात आणि या चॅम्पियन ट्रॉफीनी काय साध्य केलंय तर प्रत्येक चेंडू गणित असं युद्ध पाहायला मिळालंय. कारण दोन गाव एक टीम या समीकरणामुळे अतिशय चांगले खेळाडू. पुन्हा एकदा लॉफ्टेड केलाय आणि नशिबाची साथ लाभणार आहे. यस चेंडू जाईल वन बाउन्स डीप मिड विकेट रीजन सीमा रेषा पार चौकार. इथे मात्र गणेश शिंदे आपला नावाचा दबदबा गेल्या कित्येक वर्षापासून राखून आहेत. आपण सातत्यानं जर खऱ्या अर्थानं पाटण टेनिस क्रिकेटचा विचार केला तर गणेश शिंदे हे नाव घेतल्याशिवाय पाटण टेनिस क्रिकेट पूर्ण होत नाही मित्रांनो. सातत्यानं चांगलं टेम्परामेंट आणि जो आपला फॉर्म आहे. विश्वनाथ दानवले, हो इथे फटका फसलाय, चेंडू हवेमध्ये पोहोचणार काय, परंतु इथे मात्र क्षेत्ररक्षकापर्यंत चेंडू पोहोचत नाहीये. परंतु काय साधलंय तर इथे मात्र चौकारांची साधली गेली हॅट्रिक. इथे मात्र गणेश शिंदे ऑन फायर पाहायला मिळत आहेत. इथे विश्वनाथ दानवले यांच्यावरती चढवले जातात हल्ले, कारण मॅन्डेटरी पॉवर प्लेचं षटक हाताळत असताना इथे प्रोटेक्शन नाहीये याची जाणीव आहे. परंतु इथे खऱ्या अर्थानं अगदी मैदानाच्या चारही कोपऱ्याला फटकेबाजी पाहायला मिळते. गणेश शिंदे गती पहा, गती दिली आता आणि त्यावरती पहा अप्रतिम प्लेसमेंट. अतिशय बहारदार खेळ आतापर्यंत गणेश शिंदे यांचा राहिला आहे आणि आपल्या नावाला साजेशी कामगिरी या मॅच मध्ये सुद्धा करताना पाहायला मिळत आहेत. आता मात्र स्ट्राईक एंडला आपल्याला अतुल चव्हाण मत्रेवाडी अर्थातच या टीमचे कर्णधार आहेत अतुल चव्हाण आणि एक चांगला अनुभव खऱ्या अर्थाने इथे मात्र क्रिकेट रसिकांना पाहायला मिळतोय. चांगली मेजवानी पाहायला मिळते. आता मात्र बघूया जोरकस खेळला गेलाय फटका. क्षेत्ररक्षक तिथे मात्र अजित बरे आहेत. पहा खरं पाहिलं गेलं ना तर टीम वासुळे टीम कुसगाव एक चांगलं कॉम्बिनेशन आहे, परंतु खऱ्या अर्थानं ज्या प्रकारची गणेश शिंदे बॅटिंग करतायत इथे पहिल्या षटकाच्या अंती धावसंख्या जाऊन पोहोचली आहे तब्बल 14 धावा, बिनबाद 14 असं समीकरण पहिल्या षटकाचा लेखाजोखा आहे. खऱ्या अर्थानं टीम मराठवाडी, टीम मत्रेवाडी, खऱ्या अर्थानं टीम पाटण एका बाजूला पाटण तर दुसऱ्या बाजूला वाई असं समीकरण आहे. तालुका न्यायी जर विचार केला तर नक्कीच, परंतु मित्रांनो ग्रामीण क्रिकेट आहे, एक गाव आखऱ्याचं क्रिकेट आणि त्यामध्ये दोन गाव एक टीम असं समीकरण
या स्पर्धेच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळते. आता गोलंदाजीसाठी मात्र निमंत्रित केलं जात आहे. अर्जुन इथे मात्र गोलंदाजी मार्क वरती अर्जुन यांना आणलं जात आहे. खऱ्या अर्थानं टीम वासोळीकडून बिलोंग करत असताना चांगली कामगिरी, परंतु आज इथे मात्र खऱ्या अर्थानं 2 गाव 1 टीम खऱ्या अर्थानं आज खेळायचंय वासोळे आणि कुसगाव साठी. यांना पाहायचंय आता क्षेत्ररक्षणाची मर्यादा संपले, क्षेत्ररक्षण फेलावलंय. गणेश शिंदे आता कोणता पवित्र घेतात पाहायचंय. इथे मात्र अजित बरे, इथे मात्र पहा कितीही वय होऊ द्या परंतु आजही तोच फिटनेस माझ्याकडे आहे हे दाखवलं जातंय. परंतु इथे 1 धाव चोरटी गणेश शिंदे यांनी कंप्लीट केली. एंड मात्र चेंज केलाय. खऱ्या अर्थानं गणेश शिंदे यांच्याबद्दल सांगायचं झालं तर नक्कीच मोठमोठ्या स्पर्धा आपण सातत्यानं, आता मला वाटते धर्मवीर आनंद दिघे चषक असेल, कित्येक स्पर्धा असतील, खऱ्या अर्थानं गणेश शिंदे आपल्याला खेळताना पाहायला मिळतात. आता मात्र अतुल चव्हाण इथे मात्र लाट केला, भिरकावलाय, क्षेत्ररक्षक चेंडू येतील खाली, ओ इथे मात्र ढकलून दिलाय. जा बाबा जा असं म्हटलं गेलंय. अशा प्रकारचा झेल कोणत्या पोझिशन मध्ये टिपला गेला हे थोडंसं प्रश्नचिन्ह निर्माण करणार आहे. कारण तुम्हाला आतमधल्या साईडला चेंडू ढकलायला पाहिजे, परंतु इथे मात्र काय घडलंय तर दिला ढकलून बाहेर आणि या आल्या चेंडूवरती 6 धावा आणि धावसंख्येला आकार, धावसंख्या मात्र 21 ऑन स्कोर बोर्ड. आता मात्र फटका फसलाय, परंतु आता झेल होईल का, संधी आहे, परंतु काय घडतंय काय बिघडतंय. इथे मात्र अतिशय निराशाजनक क्षेत्ररक्षण आहे आणि इथे खऱ्या अर्थानं आणखीन 4 धावा, लकीली 6 धावा आहेत पहा. कारण पहिल्या 10 धावा झाल्या 2 चेंडूवर, कारण पहिल्या चेंडूवरती झेलची नामी संधी, परंतु तदनंतर मात्र मित्रांनो आलेला पुन्हा एकदा संधी, 2 बॅक टू बॅक संध्या इथे घालवल्यात आणि खऱ्या अर्थानं या 10 धावा खूप महत्वाच्या असतील. विश्वनाथ दानवले नक्कीच आपल्या टीम मधील मेंबर आहे, तो विचार नक्कीच करत असतील, कारण थोडस शांत डोकं. आता मात्र एक वेगळ्या धाटणीचा फटका पाहायला मिळाला अगदी समोरच्या दिसेला आणि तिथे मात्र फक्त 1 आणि 1च धाव असेल. गणेश शिंदे ऑन स्ट्राइक एंडला आपल्याला पाहायला मिळतील. आता मात्र एक वेगळ्या मूड मध्ये नक्कीच पाहायला मिळतील का, कारण खऱ्या अर्थानं आतापर्यंत पहिला षटकाचा विचार केला तर 3 बॅक टू बॅक चौकार गणेश शिंदेच्या बॅटमधून आले, तदनंतर मात्र थोडस शांत खेळतायत. इथे मात्र लाऊड अपील आहे, परंतु कुठेतरी लेग एसटी सोडून जाणारा चेंडू होता का, लेग बायच्या स्वरूपामधील डी नक्कीच असेल. 1 धाव डिक्लेअर स्वरूपात आपल्याला पाहायला मिळते. एका धावेच्या मदतीने धावसंख्या 27 धावा. ओव्हर क्रमांक 2 आपल्याला मार्गस्थ असताना पाहायला मिळते. शेवटचा चेंडू गणेश शिंदे डान्सिंग ग्राउंड, इथे मात्र पहा पॉपिंग क्रीज सोडलं होतं, मोठा फटकाचा पवित्र घेतला होता, परंतु इथे मात्र काय घडलं तर निर्धाव चेंडूची झाली सांगता. या ठिकाणी आताच्या मुवमेंटला, आताच्या सिच्युएशनला सुद्धा या ठिकाणी पाहिलं गेलं तर टीम मराठवाडी आणि टीम मत्रेवाडी या टीमचा दबदबा आहे, बोलबाला आहे असं म्हणायला हरकत नाही आहे. खऱ्या अर्थानं आपण पाहतोय 13.5च्या सरासरीनं आता ही धावा इथे मात्र जमा केल्यात. आता उर्वरित 2 षटकांचा खेळ कसा राहील पाहायचंय, कोणाला निमंत्रित केलं जातंय. मला वाटतं अजित बरे यांच्या हाती चेंडू सोपवला जातोय. खऱ्या अर्थानं गणेश शिंदे यांना रोखावं लागेल, त्याचबरोबर अतुल चव्हाण सुद्धा अतिशय चांगले इन्फॉर्म आहेत आणि इथून पुढच्या येणाऱ्या 12 चेंडूचा खेळ कसा असेल ते नक्कीच प्रेक्षकांसाठी एक नक्कीच मनोरंजनाचा ठरणार आहे. अजित बरे 40+, परंतु अजूनही नक्कीच 30 लेंथ टाकली जाते का पाहायचं आहे. व्हॉट अ डिलिव्हरी यार, अफलातून सुरेख आहे. ओल्ड इज गोल्ड म्हटलं जातं ना, खऱ्या अर्थानं अनुभव का असावा आपल्या शिदोरीशी, त्याचं उत्तम उदाहरण पहिल्या चेंडूवरती दाखवलंय. कारण याच लेंथ आणि लाईनची गरज आहे आणि ते अजित बरे नक्कीच चांगले जाणून आहेत. या पुढचा चेंडू अजित बरे
फुलटॉस फुलटॉस चुकी झाली परंतु संधी निर्माण झाली आणि हो इथे टिपला झेल सी कॉर्नरला चेंडू आलाय अगदी खेळाडूच्या जाळ्यामध्ये आणि इथे मात्र एक छोटीशी स्माइल पाहायला मिळाली कारण चेंडू चुकला होता फुलटॉस गेला होता याची जाणीव होती परंतु खऱ्या अर्थानं अतुल चव्हाण यांची ताकद कुठेतरी थोडीशी कमी पडली आणि ती खऱ्या अर्थानं 2 फुटांनी कमी पडली झेल बाद झाले आणि पॅव्हेलियनच्या दिशेने परतला पहिला धक्का पहिला हादरा टीम मराठवाडी मत्रेवाडी 11 संघाला बसतोय धावसंख्या आपण जर विचार केला तर 27 धावा न्यू बॅटर कोण आलाय बॅट्समन कोण आलाय नाव काय नाही बारक्याच वेळा संजय अर्थातच बारक्या फलंदाजीसाठी दाखल झाला हो व्हॉट अ डिलिव्हरी आपलातून सुरेख अगदी तिखट मारावा लागलाय पहा वाह वाह बाय वाह इथे कुठेतरी थोडस मरगळ आली होती खांदे झुकले होते परंतु आता मात्र पुन्हा एकदा कॉन्फिडन्स भरलाय टीम वासोळे कुसगाव खऱ्या अर्थानं अजित बरे यांची लाजबाब गोलंदाजी आहे बारक्या वय वर्ष 50 कडे वाटचाल आहे हो स्लॉक मध्ये गॅप मध्ये चेंडूला पाठवलाय इथे मात्र लॉंग ऑनच्या दिशेने 6 धाब्यांसाठी थोडासा नक्कीच मी म्हणेन की थोडा वाईडिश सी कॉर्नर असणं गरजेचं होतं परंतु तिथे काय झालंय चिंतामणी लांब या ठिकाणी आणि त्यामुळे नक्कीच मधला गॅप आणि त्या गॅप मध्ये आलाय षटकार बारक्या भाईच्या बॅट मधून 6 धाव्यांच्या मदतीने धावसंख्या मात्र 33 ऑन स्कोर बोर्ड 1 विकेट लॉस गणेश शिंदे समोरून पाहतायत अगदी निरखून पाहतायत ओल्ड इज गोल्ड यस इथे मात्र चकवलंय पुन्हा एकदा मुवमेंट पाहायला मिळाली आहे आणि डीच्या स्वरूपामध्ये फक्त एक आणि एकच धाव असेल तो षटकार जर आला नसता तर या षटकाचं मोल कित्येक पटीने वाढलं होतं परंतु क्रिकेट आहे आणि क्रिकेटमध्ये अशा नक्कीच गोष्टी घडणार याची नक्की प्रत्येकाला जाणीव असते परंतु ज्या स्कोपने धावसंख्या वाढत होती तिला कुठेतरी नक्कीच लगाम लावलाय अजित बरे यांनी वाह वाह भाई वाह अफलातून गोलंदाजी आहे अगदी सुपर षटक संपलंय म्हणायला हरकत नाहीये कारण जिथे 27 धावा झाल्या होत्या तिथे फक्त 8 धावा खर्ची घातल्यात या षटकामध्ये जस्ट एक विकेट महत्वाची मिळवली आहे अजित बरे खऱ्या अर्थानं का म्हटलं जातं ना ओल्ड इज गोल्ड अनुभव का महत्वाचा आहे हे अजित बरे यांनी दाखवून दिलंय खरं पाहिलं गेलं तर ज्यावेळेस टीम कुसगाव खेळत असते ना त्यावेळेस अजित बरे कुठेतरी आता थोडे बॅकफुटला असतात परंतु आज मात्र नक्कीच फ्रंटला आलेत एक षटक हाताळलंय आणि या वयामध्ये सुद्धा फिटनेस अतिशय चांगला पाहायला मिळाला चला थोडस स्पीडअप करा आता मात्र अमित वरे अर्थातच अमित बॉन्ड इथे मात्र खऱ्या अर्थानं गोलंदाजी मार्क वरती येतात परंतु अमितचा आपण जर विचार केला तर बॉन्डला एक बेस्ट फलंदाज म्हणून प्रख्यात आणि सर्वांना नक्कीच फलंदाजी पाहण्याचं नक्कीच एक वेगळं अनुभव असतो अमितचा अमित म्हणलं की बॅटिंग परंतु आता मात्र गोलंदाजीसाठी प्राचारण व्हावं लागलंय क्षेत्ररक्षण सजवलं जातंय परंतु आता गणेश शिंदे एक वेगळ्या मूड मध्ये पाहायला मिळतील आपल्याला बराच काळ शांत आहेत अमित बॉन्ड इथे मात्र काय घडलंय तर गती परिवर्तन करण्याचा प्रयत्न आणि त्यामध्ये नक्कीच थोडीशी लाईन भरकटली व्हाईट बॉलचा इशारा येतोय धावसंख्येमध्ये बदल धावसंख्या 36 ऑन स्कोर बोर्ड 36 धावा धावफलकावरती गणेश शिंदे मान फ्रॉम मराठवाडी पाडण अमित पुन्हा एकदा निघतील ओ इथे मात्र भिरकावलाय गगनचुंबी हाय हँडसम परंतु इथे मात्र नक्कीच चांगलं यश संपादन झालंय थ्रो आलाय जोखीम बरा आहे परंतु मैदानाने इथे मात्र नक्कीच लक मात्र टीम मराठवाडी आणि मत्रेवाडी
या संघाच्या बाजूने झाले, कारण तिथे झेल सोडला त्यानंतर धावबाद करण्याची संधी सुद्धा पंच काहीतरी सूचना करतायत. लेग पंचांचा इशारा येतोय, रेफर केलं जात आहे. यस, इथे मात्र षटकाराची पाहणी करण्याची सूचना थर्ड अंपायर यांना दिली जाते. मी तिसऱ्या पंचांना विनंती करेन, सर आपण या, आणि आमच्या ऑपरेटरला विनंती करेन आपण नक्कीच रेफरल कडे जायचंय, कारण लेग पंचांना थोडासा डाऊट. एस, इथे मात्र पंचांचा डिसिजन येतोय आपल्यापर्यंत आणि हा आहे षटकार. लेग पंचांचं अगदी बारकाईने लक्ष होतं आणि त्यामध्ये नक्कीच फायदा गणेश शिंदे अँड कंपनीला झालाय. या ठिकाणी प्रयत्न तर केले, परंतु तिथे मात्र षटकाराची मोहर उमटले. 6 धाव्यांच्या मदतीने धावसंख्या जाऊन पोहोचेल 42. ओ, आता मात्र मोठा फटका खेळायचा होता, क्रॉस द लाईन खेळायचं होतं, रोखलंय अमित बॉन्डनी. इथे गणेश शिंदेला, गणेश शिंदे खऱ्या अर्थानं थोडंसं कुठेतरी क्रॉस खेळायचा प्रयत्न करतायत, परंतु फाईन लेगचं रिझन तिथे डिक्लेअर झोन आहे याची जाणीव नक्कीच असेल. परंतु काही वेळेला जे आपले फटके पारंपरिक आहेत, नॅचरल आहेत, तो खेळण्याचा प्रयत्न नक्कीच प्रत्येक फलंदाज करत असतो, परंतु तुम्हाला फ्रंटला खेळावं लागेल. दडपण येतंय, आलंय, नक्कीच मी म्हणेन किती मोठा खेळाडू असू द्या, परंतु ज्यावेळी आपण अस्तित्वाची लढाई लढत असतो ना, त्यावेळी नक्कीच कुठे ना कुठे मनामध्ये काही ना काही दडपणाची पाल कुचपुजत असते. जरी अमित बॉन्ड एक मोठे खेळाडू असले तर तिथे कुठेतरी खऱ्या अर्थानं समोर एक मोठं नाव आहे, त्याची नक्कीच दडपण कुठेतरी जाणवायला लागलंय का. पाहायचं, अमित पुन्हा एकदा निघतात, रडार मध्ये बिरकावलाय, अगदी गगनाला भिडणारा धमाकेदार बेमिसाल येतोय गगनचुंबी षटकार. गणेश शिंदे ब्रँडेड फटका येतोय. 6 धावा. मी म्हटलं थोडासा कुठेतरी दडपण आहे अमित बॉन्ड यांच्यावरती, कारण जी बॉडी लँग्वेज होती ती नक्कीच जाणीव करत होती की कुठेतरी गणेश शिंदे यांच्यापासून वाचायचा प्रयत्न केला जातोय. परंतु अमित बॉन्ड सुद्धा एक नाव मोठं आहे मित्रांनो. खऱ्या अर्थानं वाईट टेनिस क्रिकेट असू द्या, आपण जर मुंबईचं क्रिकेट जर पाहिलं ना, खऱ्या अर्थानं मला वाटतं गिरगाव या ठिकाणी अमित बॉन्ड यांनी बराच क्रिकेट खेळलंय आणि आता मला वाटतं ते नवी मुंबईकर झालेत, परंतु इथे गणेश शिंदेना रोखावं लागेल. गती परिवर्तनाचा चेंडू आणि त्यावरती उमटले आणखीन एका षटकाराची मोहर. एक येतोय बिग ब्लास्ट फटका 6 धाब्यांसाठी. गणेश शिंदे सारख्या खेळाडूला जास्त काळ तुम्ही रोखून धरू शकत नाही मित्रांनो, परंतु एक पुन्हा एकदा गणेश शिंदे सज्ज आहेत. आणखीन एक लाफ्टर फिरकावलाय, येतोय आणखीन एक NB चॅम्पियन ट्रॉफी चषक धमाका षटकारांची हॅट्रिक. का उगाचच नाव नाही एखादं मोठं होत मित्रांनो, त्याच्या मागची मेहनत आणि सातत्यपूर्व केलेली कामगिरी हे आहे खऱ्या अर्थानं गणेश शिंदे यांच्या पाठीमागचं समीकरण. मी स्टार्ट पासून सांगत होतो गणेश शिंदे हे नाव लक्षात ठेवा. ओ यस, इथे मात्र अमित बॉन्ड यांना ही नक्कीच चेंडू हाताळणं गरजेचं होतं, परंतु लेट झालंय. विकेट आहे यस, परंतु खऱ्या अर्थानं 14 चेंडू आणि 40 धावांची तुफानी खेळी. वेल प्लेड गणेश शिंदे.
आता मात्र पारी संपले, बारी संपले गणेश शिंदेची. आता बारी आहे अमित बॉन्ड अँड कंपनीची. नक्कीच येणारी इनिंग सुद्धा धमाकेदार असणार आहे मित्रांनो, कारण धावा आतापर्यंत पहा आपण स्क्रीनवरती गणेश शिंदे यांना पाहतोय. खऱ्या अर्थानं 14 चेंडू 40 धावा आपल्या नावाला साजेशी कामगिरी करून परततायत. परंतु येणारी इनिंग असेल खऱ्या अर्थानं आपण जर पाहिलं तर विश्वनाथ दानवले त्याचबरोबर अमित बॉन्ड अँड कंपनीची. कारण या लाईनअप मध्ये जर विचार केला तर कित्येक मोठी नावं मित्रांनो तुम्हाला पाहायला मिळतील. येणारा इनिंग ब्रेक त्या दरम्यान आपण टॉस करूया. मी निलेश सरांना विनंती करेन सर, मला वाटतंय सोमेश्वरवाडी जांभळी विपक्ष जळव जंगलवाडी. 61 धावा झाल्यात, 62 धाव्यांचं आव्हान असेल. आपण टॉस करतोय सोमेश्वरवाडी जांभळी विपक्ष जळव जंगलवाडी या टीमला विनंती करूया आपण टॉस साठी या. का मॅच आहे यार मित्रांनो, खरंच अफलातून आहे. लाजबाब खऱ्या अर्थानं बॅटिंग गणेश शिंदे आणि कंपनीची पाहायला मिळाली आपल्याला. परंतु एक धमाका झालाय, दुसरा बाकी आहे. चला टॉस साठी या टीम सोमेश्वरवाडी जांभळी विपक्ष टीम जळव जंगलवाडी. या ठिकाणी चला टीम दोन्ही आलेत का विशाल भाई, चला टॉस साठी या. तर टॉस करायसाठी मी वैभव शेठ अंबिके उद्योजक यांना विनंती करतो, प्लीज शेठ आपण टॉस साठी यायचंय. चला आपण टॉस करूया. मला वाटतं या पहिल्या फेरीतील आजच्या दिवसातील शेवटचा कॉल असेल, तर मी वैभव शेठ यांना विनंती करतो शेठ आपण यायचंय. एका बाजूला वाई तर दुसऱ्या बाजूला पाडण. या ठिकाणी आपण वैभव शेठ यांच्या शुभ हस्ते टॉस करतोय. यस विशाल चोरगे हेड द कॉल आणि हेड येतोय, टॉस जातोय खऱ्या अर्थानं नक्कीच विशाल चोरगे अर्थातच आपण पाहिलं तर जांभळी आणि सोमेश्वरवाडी या टीमच्या बाजूने. विशाल भाऊ टॉस जिंकलाय, काय चॉईस कराल? क्षेत्ररक्षण घेऊ सर. पहिला क्षेत्ररक्षण घेत आहे. खरं पाहिलं तर पाटण विभागातील समोरच्या टीम 2 टीम 1 गाव असं फॉर्मेट अतिशय वेगळ्या पद्धतीचं आहे. काय स्ट्रॅटेजी राहील? खरोखरच शरद असेल, तुषार असेल यांचं आणि NB ट्रॉफीचं अभिनंदन करेल मी. काय ही संकल्पना 2 गाव 1 टीम आणली, संकल्पना खरोखरच चांगली आहे. आणि जरा नवीन टीमवर खेळाय पण जरा चांगलं वाटतं. नवीन आपण आपल्या गावात खेळतो की आपल्या संघात असते, म्हणजे आपल्या भागातले संघ असतात आणि ही आपण दुसऱ्या भागात खेळतो तेव्हा थोडं मजा येते खेळायला. या ठिकाणी टॉस हरला, बॅटिंग करायची आहे. किती धावांपर्यंत मजल माराल? आम्ही 60च्या आसपास 60च्या वर जाण्याचा प्रयत्न करू. आपण पाहता NB स्पोर्ट्सच्या माध्यमातून खऱ्या अर्थानं एक वेगळी स्पर्धा आपल्या भेटीला आली. 2 शब्द स्पर्धेबद्दल काय सांगाल? स्पर्धा अगदी उत्तम रीतीने पार केलेला आहे. म्हणजे फर्स्ट टाइम NB ट्रॉफी मुंबईमध्ये होते, याच्या आधी पुण्यामध्ये व्हायची, पण नवीन संकल्पना चांगल्या आहे, प्लेयरना खेळायचा चान्स भेटतोय. नक्कीच दोन्ही कर्णधारांना आपण शुभेच्छा देऊया आणि आपल्या नक्कीच टीम आपण स्क्वॉड सज्ज ठेवा. आपण पाहतोय सोमेश्वरवाडी जांभळी 11 या संघाने नाणेफेकीचा टॉस जिंकला आणि क्षेत्ररक्षणाचा महत्त्वपूर्ण निर्णय. मी या ठिकाणी मान्यवरांना विनंती करेन आपण मुख्य व्यासपीठावरती सन्मानित बसून घ्यायचंय. आणि मॅचकडे आपण रुख करत असताना खऱ्या अर्थानं 62 धावा एक मोठं आव्हान आहे. तर जाऊया मॅचकडे. खऱ्या अर्थानं मान्यवर आपल्यातून रजा घेतात. खरं पाहिलं तर मावळ प्रतिष्ठान, महाराष्ट्र राज्य आणि त्यांचे सर्व मित्र परिवार अर्थातच संस्थापक प्रवीण भाऊ ढवळे असतील, वैभव शेठ अंबिके असतील, किरण भाऊ अंबिके, तानाजी भाऊ अंबवले, दर्शन दादा मोरे, युवा
उद्योजक या सर्व मंडळींनी खऱ्या अर्थाने या स्पर्धेला वेळात वेळ काढून उपस्थिती लावली त्याबद्दल संपूर्ण NB ग्रुप आणि आयोजकांच्या वतीनं मनपूर्वक हार्दिक हार्दिक असं अभिनंदन. तर चला चला मॅचला प्रारंभ करा प्लीज, जास्त वेळ घेऊ नका. तर सलामीची सोडी मैदानाच्या आतमध्ये स्ट्राईक एंडला चिंतामणी, नॉन स्ट्राईक एंडला ओ पहिला चेंडू वरती मोठा ब्लास्ट चिंतामणीच्या बॅट मधून आला एकदम. सॉरी, चौथा चेंडू होता मित्रांनो, नक्कीच माफ करा. इथे मात्र 6 धाब्यांच्या मदतीने धावसंख्येचा विचार केला तर 9 धावा. इथे मात्र खऱ्या अर्थानं चिंतामणी, कारण 62 धावा करायच्या तुम्हाला तर षटकार आणि चौकार हे एकमेव नक्कीच तुमच्याकडे लक्ष असणं गरजेचं असणार आहे आणि त्यासाठी नक्कीच चिंतामणी तयार आहेत. अमित बॉन्ड अजून बाकी नक्कीच आपण जर पाहिलं, चेंडू येतोय का, आला आला. खऱ्या अर्थानं गोलंदाजी मार्क वरतून अतुल चव्हाण इथे मात्र गोलंदाजी मार्क वरतून मॅन्डेटरी पॉवर प्लेचं षटक हाताळत असताना इथे मात्र चिंतामणी निकम. ओ लेफ्ट हँड केलाय, आणखीन एकदा मोठा धमाका. हो यस, इथे मात्र चेंडूला पाठवलाय सी कॉर्नर, सीमा रेषा पार, दमदार षटकार. मी मागाशी म्हटलं होतं गणेश शिंदे अँड कंपनीची बारी झाली आहे, आता बारी आहे अमित बॉन्ड अँड कंपनीची. अर्थातच मोठमोठी नावं या टीम मध्ये सुद्धा आपल्याला पाहायला मिळत आहेत आणि चिंतामणी निकम त्यातील एक महत्वाचं नाव आहे. आणि समोर आपण पाहतोय विश्वनाथ दानवले. विश्वनाथ दानवले यांच्या नावे सुद्धा कित्येक अर्धशतकांचा नक्की समाविष्ट आहे त्यांच्या कारकिर्दीमध्ये. पुन्हा एकदा अतुल चव्हाण. ओ आता मात्र पहा, अतुल चव्हाण आपली स्टँड बदलला. इथे मात्र चिंतामणी बॅटला बॉल येत आहे तर प्रहार होत आहे तर कुठेतरी वाईडच जाण्याचा प्रयत्न केला आणि निर्धाव चेंडूची सांगता झाली आहे. षटक क्रमांक 1 संपले. 15 धावा धाव फलकावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. नक्कीच आपण जर पाहिलं तर रिक्वायर्ड रन रेट 15.50, 15.5 ची सरासरी हवी आहे आणि त्या स्थितीमध्ये नक्कीच आपण पाहतोय टीम खऱ्या अर्थानं वासोळे कुसगाव ही टीम चाललेली पाहायला मिळते. आपल्या ओव्हर क्रमांक 2 साठी आपल्याला पाहतोय आपण निमंत्रित केलंय गणेश शिंदे. गणेश शिंदे इथे मात्र आता गोलंदाजी मार्क वरती आपल्याला पाहायला मिळतील, परंतु आपण सातत्याने जर विचार केला तर गणेश शिंदे ॲज अ बॅट्समन म्हणून आपण एक वेगळं पण त्यांच्यामध्ये पाहत असतो, परंतु आता इथे ॲज अ गोलंदाज म्हणून आपल्याला पाहायला मिळतील. समोर अगदी असतील विश्वनाथ दानवले, एक मोठं नाव आहे बाई टेनिस क्रिकेटचं. आपटलाय त्यावरती अगदी चांगला फटका आहे, परंतु प्रोटेक्शन पाठीमागे आहे. एक धाव कंप्लीट केल्या, दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला जातोय. गुड रनिंग बिटवीन द विकेट. इथे मात्र चिंतामणी निकम अतिशय चांगली रनिंग इथे मात्र पाहायला मिळाली, परंतु जोखीम बऱ्या धावा घेणं हे कितपत योग्य होणार आहे. परंतु खऱ्या अर्थानं धावा जमवणं खूप गरजेचं आहे, कारण ज्या धावा खर्ची घातल्या, जी बॅटिंग गणेश शिंदे यांनी केली त्याला प्रतिउत्तर देणं खूप गरजेचं असणार आहे. ओ इथे पहा एक मानस ठेवला होता ऑन साइड रिझन आणि परंतु गणेश शिंदेने थोडासा चेंडू पाठीमागच्या लाईनला लँड केला आणि त्यानंतर मुवमेंट पहा. ओ इथे मात्र तुम्ही पहा बॅक टू बॅक 2 निर्धाव चेंडू झालेत. इथे काय घडलंय पहा. डी असणार आहे. यस, लेग बायचा इशारा डी. या ठिकाणी जर टीम वासोळे कुसगाव
या टीमने विजय संपादन केला तर विशाल तुपे आणि शैलेश जाधव यांच्याकडून 501 रुपयाचं पारितोषिक आलंय. परंतु इथे काय घडलंय तर 3 चेंडू अगदी गणेश शिंदेने खेळून ठेवलंय. ओ फटका पुन्हा एकदा फसलाय. या प्रकारची फटकेबाजी झाली तर इथे 62 धावांचा डोंगर हा चेस होणं अवघड होणार आहे. गणेश शिंदे एक फॅक्टर बनले. खऱ्या अर्थानं फलंदाजी करत असताना बहारदार फलंदाजी झाली आणि आता गोलंदाजी करत असताना मात्र आतापर्यंत 5 चेंडू हाताळले आणि फक्त 4च धावा दिल्यात. काय गोलंदाजी हाताळले पहा. एक मोठा फटका येईल का? नाही. इथे मात्र 5 चेंडू मुवमेंट करणार आहे. इथे हो इथे असं डिक्लेअर झोन होईल 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 पाहता पाहता परंतु विकेटचं पतन झालं असतं. पहा ओव्हर क्रमांक 2 मध्ये गणेश शिंदेनी काय केलं तर फक्त 5 धावा खर्ची घातल्या. तर 62 धावा. जिथे पहिल्या षटकामध्ये 15 धावा आल्या ना तिथे मात्र खऱ्या अर्थानं कुठेतरी वाटलं होतं अशा पल्लवित झाल्या. परंतु त्यानंतर पुन्हा एकदा टीम वासुळ आणि कुसगावच्या विजयामध्ये पुन्हा एकदा अडथळा म्हटलं जातं ना तो गणेश शिंदे आपल्याला पाहायला मिळाले. कारण एक बहारदार षटक हाताळून गेले. आता फक्त धावफलकावरती आपण पाहिलं तर 20 झाल्यात म्हणजे 12-42 असं समीकरण आता मात्र कुठेतरी आवाक्या बाहेर आपल्याला पाहायला मिळतंय का? संजय अर्थातच बारक्या. संजय चिंतामणी बारा चेंडू 42 धावा. लॉलीपॉप. ओ माय गॉड. इथे मात्र चिंतामणी खऱ्या अर्थानं स्वतःवरतीच नाराज असतील. असं वाटलेलं की हा षटकाराचा चेंडू आहे परंतु काय घडलं तर कुठेतरी थोडासा बाटचा वरचा भाग लागला आणि स्वतः गोलंदाज अर्थात संजय चेंडू खाली गेले. कॉटन बोल्ड इथे मात्र पाहायला मिळाला आणि चिंतामणी निकम बाद झाले. पहिली विकेट मात्र प्राप्त झाली परंतु विकेटचं महत्व आता कमी आहे. फक्त चेंडू गिनले जातील. 11-42 असं समीकरण आहे आणि आता मात्र खऱ्या अर्थानं इथे अमित बॉन्ड अर्थातच इथे अमित दाखल झालेत परंतु आता वेळ निघून गेले की काय असं म्हणायची आता खऱ्या अर्थानं वेळ आले. कारण 11-44 प्रत्येक चेंडू सीमारेषा बाहेर तुम्हाला पाठवावा लागेल तरच ही मॅच टीम वासोळे टीम कुसगाव या संघाच्या बाजूने जाईल. विशाल तुपे शैलेश जाधव यांच्याकडून 500 रुपयाचं पारितोषिक लागलंय जर ही मॅच टीम वासोळे कुसगावनी जिंकली. अमित बॉन्ड फटका उंच आहे हवेमध्ये आहे परंतु गणेश शिंदे चेंडू खाली. हो इथे मात्र काय घडलंय तर आल्या आल्या मोठी फटकेबाजी करण्याचा प्रयत्न आणि अमित बॉन्ड इथे मात्र परतीच्या पावली. मोठा धक्का असेल. कुठेतरी अशा आकांक्षा लावून बसला होता टीम वासोळे कुसगाव 11 संघ परंतु इथे मात्र अमितने मात्र निराशा केले आणि गोल्डन डकचा शिकार होऊन तंबूच्या दिशेने परत आहेत. न्यू बॅटर इन नेट नंबर 4 वरती मैदानाच्या आतमध्ये दाखल. आता मात्र ही मॅच टीम मराठवाडी मत्रेवाडी न्यू बॅटर दुर्गेश लेफ्ट हँड बॅट्समन आहेत परंतु इथे बारक्या बाईने कामगिरी चोख बजावले. मी म्हणेन खऱ्या अर्थानं 2 मोहरे बॅक टू बॅक माघारी पाठवले आणि इथे हॅट्रिक इज ऑन झालाय. ओ आणि हॅट्रिक साधली जाते का? ओ संधी आहे परंतु अगदी आलेली संधी सोडली मी म्हणेन. खऱ्या अर्थानं जवळ जवळ जाळ्यामध्ये मासा अडकला होता. स्माइल बारक्या बाय करतायत. खऱ्या अर्थानं क्रिकेटमध्ये हॅट्रिक होते ना त्यावेळी एक वेगळा आनंद असतो प्रत्येक गोलंदाजाला.
कारण आपण जर पाहिलं टेनिस क्रिकेटमध्ये हॅट्रिक नोंदवलं, एक गोलंदाजाकडे कला असणं खूप ओ वा, पहा पहिला चेंडू स्लो रम होता आणि तदनंतर मात्र विश्वनाथ दानवले यष्ट्यांचा घेतलाय वेध, खल्लास झालाय खेळ असं म्हणायला इथे वाव आहे. टीम वासोळे कुसगाव अगदी टॉप ऑर्डर डकआउट मध्ये दाखल झालाय. मोठमोठी नावं, एका बाजूला चिंतामणी निकम, दुसऱ्या बाजूला अमित बॉन्ड, तर नंतरची विकेट आहे विश्वनाथ दानवले. पूर्णतः फळी तंबूच्या दिशेला परतले. आता न्यू बॅटर, चला थोडं स्पीडअप करा. यानंतर सोमेश्वरवाडी, त्याचबरोबर सोमेश्वरवाडी जांभळी विपक्ष टीम जवळ जंगलवाडी पाटण वाई. पुन्हा एकदा समीकरण असेल. खरं पाहिलं गेलं ना तर वाई टेनिस क्रिकेट मधून जास्त टीम दाखल झाल्यात आणि टीम पाटण मधून या विभागातील जास्त टीम या NB स्पोर्ट्स चॅम्पियन मध्ये दाखल झालेल्या आपल्याला पाहायला मिळत आहेत. उद्याच्या सत्रामध्ये सुद्धा खऱ्या अर्थानं आपल्याला जावली टेनिस क्रिकेट मधील काही टीम पाहायला मिळतील. न्यू बॅटर सुमित मैदानाच्या आतमध्ये. ओ पहा, आता मात्र संजय जसा पाहिजे तसा इथे मात्र कार्यक्रम करतायत असं म्हणायला हरकत नाही, कारण 3 प्रमुख फलंदाजांचा कार्यक्रम मात्र या षटकामध्ये लावलाय संजय, अर्थातच बारक्या भाईनी. ओ आणखीन एका विकेटची संधी आहे. ओ इथे मात्र यस, इथे मात्र अतुल चव्हाण येतात आणि आणखीन एक विकेट गारद होतोय. या षटकाचा लेखाजोखा जर आपण पाहिला, फक्त 1 धाव खर्ची घातली आणि तब्बल 4 विकेट्स या षटकामध्ये संजय अर्थातच बारक्या भाई यांनी आपल्या नावावरती नोंदवल्यात. अगदी सुमार दर्जाची फलंदाजी झाली असं म्हणायला हरकत नाही आहे, कारण या मॅच कडे फक्त मैदान नव्हे तर आमचा खऱ्या अर्थानं ओम साई अर्थातच MTCच्या माध्यमातून ही स्पर्धा लाईव्ह कव्हरेज केली जाते आणि ही स्पर्धा आज अख्खा वाई तालुका पाहत असेल मित्रांनो ही मॅच. कारण खरं पाहिलं गेलं ना तर वाई तालुका एक क्रिकेट बेडा तालुका आहे. आपण सातत्यानं पाहतो प्रत्येक गावामध्ये अगदीच्या महिला सुद्धा असतात घरातल्या, त्याही ही मॅच पाहतात. एवढं बेड क्रिकेटचं आहे, म्हणजेच ही कामगिरी थोडीशी साजेशी नाही आहे. अजित बरे नक्कीच याचा विचार करतील, परंतु कुठे चुकी झाली तर तिथे गणेश शिंदेना जो स्कोप दिला तिथे अमित बॉन्ड यांना ते षटक घेणं गरजेचं होतं का, तेही नक्कीच येणारा टीम मीटिंग्स मध्ये त्याचा विचार केला जाईल. कारण न्यू गोलंदाज अमित आणि बॅटर मात्र किशोर. स्ट्राइक इनला किशोर, नॉन स्ट्राइक इनला दुर्गेश. इथे मात्र लॉंग ऑफ रिझन मध्ये चेंडू येईल, 1 धाव. झेलची संधी आणि इथे मात्र ती संधी घेतले, एकही झेल ड्रॉप नाही. पहा इथे मात्र अतिशय चांगलं क्षेत्ररक्षण आहे, कारण स्ट्रक सूचना असतील गणेश शिंदे आणि कंपनीच्या, कारण प्रत्येकाने आपलं 100% द्यायचं आहे. कारण मित्रांनो आज आपण जर पाहिलं ख्रिसमस, नाताळ आणि नाताळची सुट्टी आणि त्याचं औचित्य साधून होणाऱ्या ह्या स्पर्धा आहेत. खरं पाहिलं गेलं तर न्यू बॅटर अजित बरे मैदानाच्या आतमध्ये दाखल झाल्यात नेट नंबर 7 वरती. आम्ही सातत्यानं सांगत असतो की मित्रांनो क्रिकेट असा खेळ आहे की त्याच्या क्रिकेट खेळत असताना कालच्या पुण्यावरती आज जगता येत नाही. काल काय केलं, मागच्या मॅच मध्ये मी काय केलं ते या मॅच मध्ये माझ्या कामी येणार नाही. अज अ नॅचरल, अज अ सिच्युएशन वर्तमानामध्ये खेळावं लागेल तुम्हाला. ओ हो हो हो, काय चेंडू होता पा. अमित गोलंदाजी मार करतो पुन्हा एकदा. ओ यस, इथे पहा काय अगदी किलबाड. खऱ्या अर्थानं एक चेंडू अगदी ओव्हर द पिच होता, त्यानंतर मात्र लाईन बदलली, थोडासा पाठीमागे ठेवला आणि पडल्यानंतर मात्र अगदी समोरून निघून जात असताना अजित बरे यांच्या पाहायला मिळतंय.
आता पुन्हा एकदा हो येस इथे मात्र एस टी वाकवली आहे. आणखीन एक क्लीन बोल्ड आपल्याला पाहायला मिळतात. Yes, आणि इथे मात्र विजयाची मोर उमटले. खऱ्या अर्थानं टीम मराठवाडी मत्रेवाडी 11 हा संघ विजय झालाय. विजय संघाचं खूप खूप असं अभिनंदन. पराभूत संघाचं सुद्धा कौतुक. टीम वासोळे टीम कुसगाव आपण या ठिकाणी उपस्थित राहिला. तर इथल्या